नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींच्या बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, थोडासा हप्त्याचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते चालूही आहेत. ज्यांची के-वाय-सी केली त्यांचेही चालू आहेत. ज्यांनी के-वाय-सी वगैरे पेंटिंग राहिली आहे, अद्याप केलेली नाही, त्यांचेही चालू आहेत. त्यांचेही फेब्रुवारीपर्यंत चालूच राहणार आहेत. आणि ज्यांनी के-वाय-सी नाही केली तर हे हप्ते चालू आहेत, त्यांचे फेब्रुवारीपर्यंत राहतील. आणि ज्यांनी के-वाय-सी केली आहे, के-वाय-सी चुकली आहे, अडी-अडचणीमध्ये घाई-गडबडीमध्ये के-वाय-सीच काय झालेलं आहे, थोडीशी चूक झाली आहे. त्यानंतर काही विधवा महिलांची के-वाय-सी चूक झाली आहे. त्यानंतर निराधार असेल, ज्यांना वडील किंवा पती नाहीत, अशांचीही चूक झाली आहे. काही महिलांची त्यांचेही हप्ते स्टॉप केलेले आहेत, रोखलेले आहेत. आणि काहींची के-वाय-सीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आले असल्याने घाई-गडबडीमध्ये के-वाय-सी चुकली का असल्याने अर्ज बाद केले आहेत, रिजेक्ट केले आहेत आणि त्यांची पेमेंटसुद्धा आता होल्ड झाली आहेत. जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरचंही पेमेंट काहींना आलं आहे. ऑक्टोबरचं, नोव्हेंबर आणि डिसेंबरचंही पेमेंट बंद केलेलं आहे, म्हणजे आलेलं नाही. बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं मग ज्यांनी के-वाय-सी वगैरे दुबारा करण्याची पद्धत सांगितली होती. 31 डिसेंबरच्या अगोदर ज्यांची के-वाय-सीचं चुकले आहे अशी काही शंका वाटत होती, अशा बऱ्याच महिलांनी परत के-वाय-सी केलेली आहे. कारण परत चान्स काय केला होता, के-वाय-सी करण्यासाठी दिला होता आणि डबलही के-वाय-सी होत होती. पण ज्यांची चुकली आहे, ज्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही, त्यांनी डबल के-वाय-सीची प्रक्रिया, परत के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती. पण चुकून त्यांच्याकडून के-वाय-सीची प्रक्रिया त्यांनी केली नाही असं म्हणावं लागेल. आणि आता नंतर मग त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, बंद झालेले आहेत. त्यानंतर मग आता इथून पुढं काय आहे त्यांच्या हप्त्याचं, ते तर पात्रता निकषमध्ये बसतच आहेत. आणि बसत असून मग त्यांचं वय वगैरे हे 21 वर्षाच्या पुढं आणि 65 वर्षाच्या आतमध्ये आहे. त्यानंतरही उत्पन्नही कमी आहे. त्यानंतर घरात पेन्शनधारक वगैरे नोकरदारही कुणीही नाही. असे सर्व या नियमात अटीत काय झालेलं आहे ते बसत असल्याकारणानं त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, बंद झालेले आहेत आणि इथून पुढच्या हप्त्याचं मग थोडीशी त्यांना अडचण भासली आहे. आता नेमकं पुढील हप्ता आपल्याला येईल का नाही येईल, मग आता बंद पडतो का काय, अशी अडचण झालेली आहे. आणि काहींनी के-वाय-सी नाही केली. के-वाय-सीची प्रक्रिया तर आता 31 डिसेंबर 2025 पर्यंतच होती. तीही बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तारीखही त्याची वाढली नाही, काही नाही. आणि नंतर मग सांगितलं आहे की जर के-वाय-सी नाही केली तर तुमचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत, असंही सांगितलेलं आहे. ह्या सर्व काही गोष्टींमुळं काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींची चिंता आता जास्तच वाढलेली आहे. कारण ज्यांनी के-वाय-सी नाही केली आणि काहीच्या ऑगस्ट हप्ता नाही आला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे बरेच हप्ते काय झालेले आहेत, रोखलेले आहेत. आणि मग त्यामुळं मग त्यांच्या जर निकषामध्ये बसत असूनही त्यांना हप्त्याची अडचण आली आहे. त्यांच्यासाठी थोडंसं काय करायचं आहे, त्या महिलांनी थोडंसं थांबायचं आहे. कारण शासन स्तरावर आणखीन काहीही नवीन अपडेट आलेली नाही. ज्यांची के-वाय-सी ज्यांनी केली नाही त्यांच्याही हप्त्याला थोडंसं स्टॉप बसू शकतं. जोपर्यंत नवीन शासनाची काही अपडेट येत नाही. मागणी तर शासनाकडे बऱ्याच लोकांनी केलेलीच आहे. मेलच्या माध्यमातून म्हणा, आहे का नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, मागणी केलेली आहे. अद्याप त्याच्यापाशी त्यांच्याकडे आणखीन काही हालचाल झालेली नाही. पण होईल, काही अडचण नाही. कारण आता सध्या आचारसंहिता वगैरे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. आता पंचायत समिती च्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दोन्ही एकत्रच लागलेल्या आहेत. त्यामुळं मग थोडंसं के-वाय-सीला कालावधीही लागू शकतो, उशिराही लागू शकतो. त्यानंतरही चालू होऊ शकतात. पण चालू होणार आहे तर के-वाय-सी ची प्रक्रिया दुबारा एक वेळेस आणखीन चान्स काय होणार आहे, मिळणार आहे के-वाय-सी करण्यासाठी. पण अद्याप शासन स्तरावर जी-आर वगैरे काही आलेलं नसल्याकारणानं सध्या थोडंसं काय करायचं आहे, थांबायचं आहे, स्थिरच राहायचं आहे. आणि चालू झाल्यानंतर मग तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल, व्हिडिओ वगैरे टाकला जाईल, सांगितलं जाईल के-वाय-सीची प्रक्रिया कशी करायची, काय करायची. डबल के-वाय-सी करण्याची प्रक्रिया आतापर्यंत होते, पण त्यांनी तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा मग ती चूक झालेली आहे.
होय नाही करण्यात आहे अशा बऱ्याच अडचणी आहेत आहे का नाही. ते सर्व काही वाचून व्यवस्थित केलेली के-वाय-सी नाही, चूक झालेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षातही आलेले आहे की आपल्याकडून के-वाय-सी घाईगडबडीमध्ये चुकलेली आहे. पण त्याला काय तर डबल के-वाय-सी करता येत होती. के-वाय-सी नंतर डिसेंबरमध्ये एकदम सुरळीत होते. 1-2 मिनिटाचं काम होतं के-वाय-सीची प्रक्रिया परत करण्यासाठी. ठीक आहे, असो तुम्ही लक्ष न दिल्यामुळं मग थोडंसं हप्त्याला हे काय झालेलं आहे, स्टॉप झालेला आहे. पण त्यानंतर आणखीन त्याला थोडंसं सोल्युशन निघेल, पण त्याला थोडासा टाईम लागणार आहे. 100% काय होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार आहे. तर दुरुस्ती करण्यास, चेंजेस करण्यास ऑप्शन येणार आहे. सध्या अद्याप आलेलं नाही, पण पुढं चालून काय होणार आहे, येणारच आहे. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आहे की नाही. हा 1 महिना आणि पुढील पुढील महिन्यापर्यंत शेवटी शेवटी येऊ शकतं. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. नाहीतर कधी-कधी मध्यंतरीही निघू शकतं. पण आता थोडंसं काय झालेलं आहे, महानगरपालिकेचं इलेक्शन वगैरे संपूर्ण आचारसंहिता आता थोडंसं मध्ये खंड आहे आणि त्यानंतर मग परत पंचायत समिती, जिल्हा परिषदेची लागणार आहेत. पण तेवढ्या कालावधीमध्ये जर चान्सेस दिला तर मग तुमचं काम होऊ शकतं. तुमचा बदल करता येऊ शकतो. थोडंसं सर्व्हर थोडंसं एकदा हे केलं की मग एडिटिंगचं ऑप्शन आलं की बदल करण्यास मग एक 10 दिवसाच्या अंतरात सर्व जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचं सर्व एडिटिंग होईल आणि त्यांचे हप्ते काय होणार आहेत, सुरळीत चालणार आहेत. एकंदरीत ते आता हप्त्याचं अद्याप आता असं तरी सांगता येत नाही की हप्ते येतीलच म्हणून पाठीमागचे रोखलेले का नाही येणार, पण येऊ शकते 100%. कारण मागं PM किसानचं वगैरे जे हप्ते रोखले होते त्यांची के-वाय-सी वगैरे दुरुस्त केल्यानंतर 7/12 व्हेरीफाय केल्यानंतर ते हप्ते काय झाले होते, राहिलेले स्टॉप झालेले हप्ते सर्व मिळाले होते. तसे तुमचेही होऊ शकतं. तसाही चान्सेस आहे हप्ते येण्याचा. कधी पण ते एडिट केल्यानंतर, बदल केल्यानंतर, बदल करण्याचा ऑप्शन आल्यानंतर, बदलून करण्याचा ऑप्शन दिल्यानंतर, चान्सेस दिल्यानंतर असं म्हणावं लागेल. तरच तुम्हाला काय होणार आहे, ते हप्ते येणार आहेत. धन्यवाद.